यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिका व ज्ञानोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत. वर्गीकरण म्हणजे काय, तर वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे. अवतीभोवती असलेल्या विविध वस्तू, पदार्थ यांचा आपण सतत अनुभव घेत असतो. यातील काही वस्तू किंवा पदार्थ यामध्ये आपल्याला कोणत्या तरी बाबतीत साम्य दिसून येते व त्यानुसार आपण त्यांचा एक गट बनवतो. वर्गीकरण हा जो काही घटक आहे, या घटकामध्ये प्रामुख्याने 3 उपघटकांचा समावेश होतो: शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या. यापैकी आज आपण शब्दसंग्रह हा उपघटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या उपघटकातील प्रश्नामध्ये 4 शब्द दिलेले असतात. शब्दांच्या अनुषंगाने त्यांचे स्वभाव व गुण लक्षात घेतल्यास त्यातील 3 शब्दांचा एक गट बनतो. चौथा शब्द या गटातील शब्दांपेक्षा वेगळा गुण दर्शवतो आणि तुम्हाला तुमच्या सामान्य ज्ञानाचा उपयोग करून यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. या उपघटकाची तयारी करण्यासाठी तुम्हाला भाषा, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकांचं वाचन व्यवस्थित करावं लागणार आहे. याशिवाय अवांतर वाचनही करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की शब्दसंग्रह वाढवण्यासाठी तुम्हाला वाचन करणं आवश्यक आहे. मग आता आपण यावर आधारित काही प्रश्न येथे पाहूया. गटात न बसणारे पद ओळखा. पर्याय क्रमांक 1 सुरस निरस, 2 कौड कौतुक, 3 न्याय निवाडा, 4 नवा कोरा. निरीक्षण केल्यानंतर लक्षात येत आहे की कौड कौतुक, न्याय निवाडा आणि नवा कोरा हे जोड शब्द आहेत आणि सुरस निरस हे विरुद्धार्थी शब्द आहे. पहा, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 सुरस निरस. उत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, भारत. निरीक्षण केल्यानंतर लक्षात येत आहे की उत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया हे खंड आहेत आणि भारत हा देश आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे भारत. आता तुमच्या समोर हा जगाचा नकाशा आहे. पहा, जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. पहा, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका असे एकूण 7 खंड जगामध्ये आहे. आता इथं हायलाइट केलेला आपला भारत देश आहे. पहा, आशिया खंडामध्ये आपला भारत देश आहे. जगामधील सर्वात मोठा खंड आहे आशिया. ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ खेळांची नावं आहेत. पहा, मग आता येथे गटात न बसणारा खेळ आपल्याला पाहायचा आहे. तर आता चित्ररूपात आपण पाहूया. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी. निरीक्षण केल्यानंतर सहज लक्षात येत आहे की हे जे खेळ आहेत क्रिकेट, फुटबॉल, हॉकी हे मैदानी खेळ आहेत आणि बुद्धिबळ हा मैदानी खेळ नाही. म्हणून गटात न बसणारं पद आहे बुद्धिबळ. पर्याय क्रमांक 4. तबला, ढोलक, मृदंग, सतार. वाचन केल्यानंतर लक्षात येते की वाद्य आहेत. पहा, तबला, ढोलक, मृदंग हे चर्मवाद्य आहे आणि सतार हे तंतुवाद्य आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 सतार. तंतुवाद्य पहा, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तंतुवाद्यामध्ये सतार, सरोद, सारंगी, बालाक, वीणा, तंबोरा, संतूर, सूरबहार इत्यादी तंतुवाद्य आहेत. पहा, त्यानंतर सुशिरवाद्य, त्यामध्ये बासरी आणि सनई यांचा समावेश होतो. पहा, चर्मवाद्य किंवा तालवाद्य म्हणूया, त्यामध्ये प्रामुख्याने मृदंग, चौघडा, ढोल आणि तबला यांचा समावेश होतो. पहा, ही वाद्य जर तुम्हाला माहिती असतील तर वाद्यावर आधारित जर प्रश्न आले तर तुम्ही सहजरित्या ते सोडवू शकता. पहा, कृष्णा, भीमा, गंगा, गोदावरी. निरीक्षण केल्यानंतर सहज लक्षात येते पहा की ही नद्यांची नावं आहेत. पहा, कृष्णा, भीमा, गंगा, गोदावरी. कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी होतोय. भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील भीमाशंकर येथे होतो. गोदावरी या नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतरांगेवरती होतो. पहा, आणि
गंगा नदी जी आहे या गंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यातील गंगोत्री या ठिकाणी होतो पहा. मग येथे सहज तुमच्या लक्षात आलं असेल की कृष्णा, भीमा, गोदावरी या महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नद्या आहे आणि गंगा ही उत्तर भारतामध्ये उगम पावणारी नदी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी नद्यांचाच प्रश्न आहे पहा. आत्ताच पाहिलं होतं आपण की गंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यातील गंगोत्री येथे होतो. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी होतो. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यामध्ये होतो पहा. म्हणजे या सर्व नद्या ज्या आहेत या सर्व नद्यांचा उगम वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतो पहा. मग यांच्यामध्ये गटात न बसणारी नदी कोणती आहे ते आपल्याला शोधायचे. गंगा नदी जी आहे ही गंगा नदी पूर्ववाहिनी नदी आहे. शेवटी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी सुद्धा नदी पूर्ववाहिनी नदी आहे, ती सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कावेरी ही सुद्धा पूर्ववाहिनी नदी आहे, ती सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. नर्मदा ही मात्र पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणून गटात न बसणारं पद आहे नर्मदा नदी. पर्याय क्रमांक 3. मग तुम्हाला येथे भारतामध्ये उगम पावणाऱ्या ज्या काही प्रमुख नद्या आहेत त्यांचा हा नकाशा आहे पहा. गंगा असेल, यमुना आहे, इकडं गोदावरी, कृष्णा असेल, कावेरी पहा. नर्मदा आणि तापी या ज्या नद्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, अरबी समुद्राला जाऊन मिळतात पहा. ह्या नद्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याशिवाय परिसर अभ्यास भाग 1 मध्ये तुम्हाला नद्यांच्या संदर्भातला त्या ठिकाणी नकाशा सुद्धा दिलेला आहे. त्याचं व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण तुम्हाला करायचं आहे, अभ्यास करायचा आहे पहा. उजनी, कोयना, लोणार, जायकवाडी निरीक्षण केल्यानंतर सहज लक्षात येते. पुढच्या स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात येईल पहा. हे धरण आहे पहा. उजनी धरण आहे, भीमा नदीवरती आहे. कोयना धरण कोयना नदीवरती आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवरती आहे आणि लोणार सरोवर जे आहे हे लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे पहा आणि उल्कापातामुळे तयार झालेला आहे पहा. म्हणून गटात न बसणारं जे पद आहे पर्याय क्रमांक 4 लोणार सरोवर. कावळा, गरुड, पोपट, बहिरी, ससाना यामध्ये निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतंय की हे सर्व पक्षी आहेत. मग यामध्ये गटात न बसणारा पक्षी कोणता? कावळा हा मांसाहारी पक्षी आहे पहा. गरुडही मांसाहारी पक्षी आहे. बहिरी ससाना हा सुद्धा मांसाहारी पक्षी आहे पहा. पोपट जो आहे हा मात्र शाकाहारी आहे पहा. चित्ररूपामध्ये पहा गरुड आहे, त्यानंतर कावळा, बहिरी ससाना हे मांसाहार करताना किंवा मांस खाताना आपल्याला दिसतात पहा. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर हे जे पक्षी आहेत हे आपले मित्रच आहेत पहा. कारण हे मेलेले मृत झालेले जे जनावरं असतात ते खातात पहा आणि रोगराईपासून आपलं संरक्षण करतात पहा. आणि पोपट येथे शाकाहारी पक्षी आहे, त्यामुळं गटात न बसणारं पद आहे पोपट. ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, वैशाख मराठी महिने जे आहेत हे मराठी महिने आपल्याला इथे माहिती असणं आवश्यक आहे. हे मराठी महिने आहेत पहा. यामध्ये निरीक्षण केल्यानंतर लक्षात येत आहे की कार्तिक जो महिना आहे या कार्तिक महिन्यामध्ये 30 दिवस आहेत आणि ज्येष्ठ, श्रावण, वैशाख यामध्ये 31 दिवस आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे कार्तिक पहा. आता येथे तुमच्या समोर मराठी महिने दिलेले आहेत, त्यांचे दिवस दिलेले आहेत पहा. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यावर आधारित प्रश्न विचारले जातात पहा परीक्षेमध्ये हमखास. रायगड, तोरणा, सिंहगड, विजयदुर्ग नाव वाचल्यानंतरच लक्षात येतात की हे किल्ले आहेत पहा. मग किल्ल्यांचे प्रकार माहिती असणं आवश्यक आहे बा. गिरिदुर्ग आहे, जलदुर्ग, भुईकोट हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता रायगड, त्यानंतर तोरणा, सिंहगड हे जे किल्ले आहेत हे डोंगरी किंवा गिरिदुर्ग आहेत पहा. आणि विजयदुर्ग हा जलदुर्ग आहे किंवा सागरी किल्ला आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे विजयदुर्ग. विजयदुर्गाऐवजी जर इथं अहमदनगरचा भुईकोट किल्ला जर आला असता तर पर्याय क्रमांक 4 अहमदनगरचा भुईकोट किल्ला, कारण तो जमिनीवरचा किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे पहा. तर हेही आपल्याला माहिती असणं
आवश्यक आहे. साखर, तुरटी, मीठ, रांगोळी. साखर, तुरटी, मीठ, रांगोळी. रंग जर पाहिला तर पांढरा. मग यामध्ये वेगळापणा काय आहे किंवा वेगळेपणा काय जाणवतोय तर साखर, तुरटी, मीठ हे पाण्यामध्ये विरघळतात आणि रांगोळी ही मात्र पाण्यामध्ये विरघळत नाही. साखर, तुरटी, मीठ हे विद्राव्य घटक आहे आणि रांगोळी अविद्राव्य घटक आहे पहा. म्हणून गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक 4. गहू, भात, ज्वारी, मोहरी आपल्या रोजच्या आहारातील हे अन्नपदार्थ आहेत पहा. मग आता निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की गहू, भात, ज्वारी हे तृणधान्य आहेत पहा आणि मोहरी हे तेलबी आहे पहा. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 मोहरी. अननस, संत्री, मोसंबी, केळी फळं आहेत. त्यामध्ये अननस, संत्री, मोसंबी हे रसयुक्त फळं आहेत, रसदार पदार्थ आहेत. यांच्यापासून ज्यूस त्या ठिकाणी होतो पहा. केळी हे रसदार त्या ठिकाणी फळ नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 केळी हे आपलं अचूक उत्तर आहे. जांभळा, करडा, हिरवा, नारंगी हे तर सर्व रंग आहेत. मग यामध्ये वेगळेपणा काय तर जांभळा, हिरवा आणि नारंगी हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत आणि करडा हा इंद्रधनुष्यामधील रंग नाही. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 करडा. मग आता तुम्हाला इंद्रधनुष्यातील रंग माहीत असणं आवश्यक आहे पहा. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात पहा. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. मग हे लक्षात ठेवायचं अगदी सोपं आहे. ताना, पिही, निपाजा अशा पद्धतीने तुम्ही इंद्रधनुष्यातील रंग सहजरित्या लक्षात ठेवू शकता किंवा जाताना पाणी पिही अशाही पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. हिरवा, जांभळा, तांबडा, पिवळा आत्ताच आपण इंद्रधनुष्यातील रंग पाहिले. मग हिरवा, जांभळा, तांबडा, पिवळा हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत. मग यामध्ये वेगळा रंग कोणता तर यामध्ये निरीक्षण केल्यानंतर सहजरित्या तुमच्या लक्षात येईल पहा की ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये जाता, चौकामध्ये जाता, चौकामध्ये गेल्यानंतर सिग्नल असतो पहा. त्या सिग्नलला जे काही रंग असतात ते रंग येथे आलेले आहेत. हिरवा, त्यानंतर तांबडा आणि पिवळा हे सिग्नल मधील रंग आहेत पहा रहदारीच्या नियमांसंदर्भातले. आणि जांभळा हा सिग्नल मध्ये रंग नाही. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 जांभळा. मग आता हा सिग्नल आहे. यामध्ये तांबडा, पिवळा, हिरवा हे रंग आहेत, जांभळा रंग नाही. धन्यवाद.